तर गाईज मागच्या ब्लॉगमध्ये आपण होतो शेगावला, या ब्लॉगमध्ये आपण आहेत इंदोरला. इंदोर वगैरे फिरू, मस्त इंदोर मस्त सिटी आहे असं ऐकलंय, माहित नाही, फर्स्ट टाइम आला. चलो चहा नाश्ता करेंगे, बाद में आपको अपडेट देंगे. आता आम्ही उज्जैनला चाललो आहे. सो आम्ही बाय ट्रेन नाही आलेलो, आम्ही ट्रॅव्हल्सने आलो आहे, कारण की ट्रेनची तिकीट बुक नव्हतं झाली आमच्या. जस्ट उतरलो आहे आम्ही इंदोरमध्ये ट्रॅव्हल्समधून, फ्रेश वगैरे झालो. मस्त क्लीन सिटी आहे, आणि खरंच क्लीन सिटी आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागच्या साईडला मस्त एकदम. आणि आपल्यासोबत आहे गौरव दाहिडे. या दोघं चाललेलो आहेत आम्ही, आमची कोणी सोलो ट्रिप नाही म्हणते, हां दोघं चाललेलो आहेत आम्ही. आमच्यासोबत आमचे क्लासमेट इंटरेस्टेड नव्हते. आमचे कसं कॉलेज वगैरे सगळे संपले, सध्या फायनल इयर होता, संपले. सध्या तर कोणी इंटरेस्टेड नाही आहे कुठे यायला. बघू आपली ट्रिप कशी होते. तर लहान 2 दिवसाची ट्रिप आहे फक्त आपली, जास्त नाही आहे. असं म्हणजे आता आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या व्ह्यूअर्सला कसं कळलं रे आपली मराठी भाषा, कळून जाईल, कळायलाच पाहिजे मराठी भाषा. थोडीफार हिंदी पण बोलू आपण, आपल्या मराठी भाषेचा अभिमान आहे आपल्याला पण. हो हो. तर बघू आता कुठपर्यंत जाणवतं धनवा. आता कुठं जायचं आपल्याला? आता आपण चाललोय स्टेशनला. स्टेशनवर जाऊ, नंतर उज्जैन, नंतर उज्जैनवरून ओंकारेश्वर बस. तर पुढचे अपडेट भेटून जातील. आता तर चालणं आहे आमचं, बघू. सो त्यासाठी बाय बाय. काहीच सर्वात वर्स्ट एक्सपिरियन्स आहे ह्या रेल्वे स्टेशनचा. काहीच कामाचं रेल्वे स्टेशन नाही आहे. मागं प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे आणि पुढं प्लॅटफॉर्म नंबर 6 आहे. काहीच कळत नाही आहे कुठं आहे. 3 वेळेस चक्कर मारली आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 6 शोधण्यासाठी, कुठंच भेटलं नाही आहे. नंतर कोणाला तरी विचारलं, नंतर ते म्हणे पुढं याच लाईननी सरळ जा, एकदम पुढं तुम्हाला प्लॅटफॉर्म नंबर 6 भेटेल. प्लॅटफॉर्म नंबर 6 तर काही भेटलं नाही. चालू आहे आता, फक्त चाललो आहे पुढं, चाललो आहे. बघू आता आहे पण की नाही, काय माहिती आता. असेल. इतकं खराब रेल्वे स्टेशन सिस्टम कुठंच नाही बघितलं, कुठंच नाही. अरे जागेमुळे त्यांनी केलं ना वाराणसी बघितली, ना अयोध्या बघितली, ना प्रयागराज बघितली. नमस्कार करा, नमस्कार बोलो. जान दो, कॅन्सल. नेवला काय यार, नेवला इंटरेस्टेड नाही आहे हे, आपल्यात इंटरेस्टेड नाही वाटतं. यांना मराठी समजत नाही. अच्छा, नेवले का बच्चा आहे बोल की जातो मी. हेच नेवल्याचे बच्चे आहे. तर काहीच आता बघू. आता हां प्लॅटफॉर्म नंबर 6, प्लॅटफॉर्म नंबर 6 भेटलेला आहे. पैदल पथ. तिथं हिंदी समजत नाही. सापडलं आ गया. स्पॉटेड. प्लॅटफॉर्म नंबर 6 स्पॉटेड. पूर्ण 15 मिनटं आम्ही रेल्वे स्टेशनवर इतकं फिरलो आहे, त्याच्यानंतर आम्हाला कुठेतरी भेटलं आहे. इथलच्या लोकांना काही कळत तर नाही काय बोलतात. आपण बसने जायला पाहिजे. इथलच्या लोकांना काही कळत तर नाही आहे काय बोलतोय काय, बट त्यांची चुकी, त्यांना येत नाही मराठी, आपण काय करणार आहे. मराठीचा गर्व आहे. त्यांच्यासोबत बोलू हिंदीमध्ये. नाही मराठी ब्लॉग तर मराठी ब्लॉग आहे ना आपला. स्टार्टिंग हिंदीमध्ये करतो, पण चालू मराठीमध्ये असते पूर्ण आपलं. गाईज आम्ही आलेलो आहोत आमच्या ड्रीम डेस्टिनेशन किंवा ड्रीम प्लेस पण म्हणू शकतात, उज्जैनमध्ये, महाकालच्या नगरीमध्ये. तर उज्जैनला म्हणजे आता सध्या तुम्ही रेल्वे स्टेशनवरून फक्त 10 रुपयेमध्ये येऊ शकतात. ॲटोवाले 10 रुपये घेतात, 20-30 म्हणतात, बट 10मध्ये येतात इकडं. बट काही म्हणा, ड्रीम प्लेस होतं उज्जैन महाकाल. ऑलरेडी आलेलो आहे. बुलावा आलेला आज आपल्याला. बुलावा, हां हे आहे, बुलावा आल्याशिवाय कोणी येऊ शकत नाही. कुठं नाही जाएंगे रन दो. किधर लेके जा रहे? मंदिर जाते ना. चलो ब्लॉग बना रहा हो ना. नहीं ब्लॉग बना रहे. मेरे को भी तो लो साथ में थोड़ा ना. भाई मंदिर जा रहे हैं दर्शन करने, महाकालेश्वर आ गए हैं, और इनको मेरी दुकान से प्रसाद वगैरह दूंगा मैं अभी. इनका बैग वगैरह रखो.
तर गाईज आता आम्ही टिका वगैरे लावून घेतलेला आहे महाकालचा. आता दर्शनाला आणखी 15-20 मिनिट लागतील. तर आता दर्शन वगैरे करू. प्रसाद वगैरे घेतलेला आहे. कितीला पडला? 300 रुपयाला. तर सध्या बघू आता काय. हे कोणतं आहे? गोपू बालेश्वर महादेव मंदिर येतं. काहीच मस्त आहे सगळं. काय माहिती. दर्शन बघा असं इधर महाकाल के दर्शन इधर से. मोबाईल सायलेंट ठेवावा लागतो म्हणे रे. गाईज मोबाईल अलाउड आहे का नाही माहीत नाही आम्हाला, बट आता इथं थांबावं लागेल. परत नाही वाराणसीसारखं मोबाईल घेऊन ठेवा कोणी. बघू आता पुढे गेल्यावर जर मोबाईल अलाउड असेल तर चालू करू ब्लॉग परत आपला. तर गाईज आत्ता दर्शन झालेलं आहे आमचं. जेवण पण झालं आहे. मध्ये मोबाईल अलाउड नव्हता, म्हणजे मोबाईल घेऊन जाऊ देत नव्हते मध्ये, तर तो व्हिडिओ काही कॅप्चर केलेला नाही आहे. आता जस्ट आहे ते आपला एक मराठी माणूस भेटला होता, त्याच्याकडून प्रसाद वगैरे घेतला मस्त की. त्याच्याकडून चहा पण पिऊन हां त्याचा पण ब्लॉग बनवत पाहिजे, बट ते त्यावेळेस कळलं नाही मला. तर आपला मराठी माणूस जर कुठं दिसतो आपल्याला आउट ऑफ महाराष्ट्र, तर एक जी खुशी असते ती अलगच असते. ती आज कळली एवढ्या दिवसानंतर. ती आज कळली. आणि ते बीड साईडचाच माझ्या मी जिथं राहतो त्या साईडचा, बीड साईडचा तो धाराशिवचा आहे तो. तर सध्या आम्ही कालभैरव मंदिराकडे चाललोय. तिथं जर मोबाईल अलाउड असेल तर तुम्हाला क्लिप भेटेल पुढच्या. नाही तर बघू आता पुढचं काय. आता ऊन खूप जास्त आहे खूप. सो आता बघू. काही कळत नाही आहे काय करायचं आता. जास्तच थकवा लागलेला आहे. बघू आता पुढची क्लिप काय होतं. ॲड करावं लागेल एखादा. सो थोड्या वेळासाठी बाय बाय. तर काहीच आम्हाला ॲटो भेटलेली आहे आता एक महाकालेश्वर मंदिरापासून तुम्ही 100 रुपयामध्ये जाऊ शकता. फक्त जाऊ शकता 100 रुपयामध्ये. तुम्हाला येण्याचे 100 रुपये अलग लागतील. तर ती गाडी थांबवत नाही. पॅकेज नका घेऊ डायरेक्ट. असं तुम्ही जर तुम्ही 1 डे ट्रिपसाठी येत आहे तर कालभैरव करू शकता आणि महाकालेश्वर मंदिर करू शकता. बस दोनच करू शकता. आणि तिथे एक गणपती मंदिर आहे, गणेश मंदिर चांगलं आहे मस्त. आता सध्या आम्ही जातो मस्तपैकी करून. जेवण एकदम मस्त झालं. इथं काही थकला पाटील. असं थकल्यावर काय जमणार पाटील. ऊन लागलं हो पाटील. ऊन लागलेलं आहे. काय करणार पाटील. आजारी पडलेले आमचे. काय सांगणार आता. ते काली शक्ती निघून गेलेली आहे बाबांच्या दर्शनासाठी आलेलं. आमच्या भाऊंचं सध्या चालू आहे थोडंसं. बघू आता पुढच्या वर्षी लग्न करणार आहे. लग्न लवकरात लवकर करतोय. सांगू नको कोणाला. आपल्यातच जाऊ द्या. बाबाच्या दर्शनासाठी लग्न होतं. हां तर आता बघावं लागेल. काहीतरी प्रसाद घ्यावा लागेल ना. कालभैरवसाठी प्रसाद घ्यावा लागेल. तर सध्या आम्ही जाऊ कालभैरवसाठी मंदिरात दर्शन करण्यासाठी. तुम्हाला लवकरात लवकर आम्ही पुढच्या क्लिप देऊ. मस्त आहे मंदिर. एकदा विजिट करा तुम्ही पण. असं मस्त आहे एकदम मस्त वाटतं. आणि हा माझा ड्रीम प्लेस होता. मध्ये एक क्लास. तर कसं आता इंजिनिअरिंग संपली, पुढची लाईफ चालू. मग मला नाही वाटत इकडं ट्रॅव्हल होईल. बाबाचा बोला येऊपर्यंत कुठे जाता येत नाही नाकी. बघू आता काय आता. सो पुढची क्लिप देऊ तुम्हाला लवकरात लवकर. बाय.
आमचे दर्शन झालेले सध्या काल भैरवचे. आता आम्ही रिटर्न घराच्या दरवाजावर लावा लागला ते जाऊन. तर दर्शन वगैरे झालेलं. आता आम्ही जाऊत रिटर्न. भेटू लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये. हां, इंदोरला भेटू आम्ही. आणखीन ब्लॉग एंड नाही होणार आपला. इंदोरला भेटू आपण. तर भेटू आपण पुढच्या. आता इंदोरमध्ये आम्ही चाललो आता. बघू आता पुढचा ब्लॉग इथे एंड होईल, नाही तर बघू आपण. स्टे ट्यून. बाय. तर आता आपला जायचा टाईम आलेला आहे उज्जैनवरून. आता उज्जैनवरून आहे इंदोरहून मुक्ताईनगरहून बुलढाणावरून बीड. आपापल्या गावी रिटर्न. संपलेलं आता आपलं सगळं इथं. काहीच नाही. होय, कुठे आहे तिकीट? कुठे आहे? आता निघू मस्त आमची. कुठे रे? चलो बाय. आमचे दर्शन झालेले सध्या काल भैरवचे. आता आम्ही रिटर्न घराच्या दरवाजावर लावा लागला ते जाऊन. तर दर्शन वगैरे झालेलं. आता आम्ही जाऊत रिटर्न. भेटू लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये. हां, इंदोरला भेटू आम्ही. आणखीन ब्लॉग एंड नाही होणार आपला. इंदोरला भेटू आपण. तर भेटू आपण पुढच्या. आता इंदोरमध्ये आम्ही चाललो आता. बघू आता पुढचा ब्लॉग इथे एंड होईल, नाही तर बघू आपण. स्टे ट्यून. बाय. तर आता आपला जायचा टाईम आलेला आहे उज्जैनवरून. आता उज्जैनवरून आहे इंदोरहून मुक्ताईनगरहून बुलढाणावरून बीड. आपापल्या गावी रिटर्न. संपलेलं आता आपलं सगळं इथं. काहीच नाही. होय, कुठे आहे तिकीट? कुठे आहे? आता निघू मस्त आमची. कुठे रे? चलो बाय.